आता त्याच्या शाळेची प्रॅक्टिस त्याचा पार्टनर नाही म्हणून त्याने माझ्याकडनं करून घेतली बरं का. तर नमस्कार मंडळी, राम राम, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. तर ना आज इकडे फ्रेंच फ्राय करायचे होते. सोहम तसा शाळेमध्ये गेला होता, आल्याच्या नंतर त्याला काहीतरी चांगलं खायला पाहिजे होतं, आधीच फरमाईश झालेली होती. तर बाहेरच्या अन्नापेक्षा ना मी घरामध्येच मस्त असे फ्रेंच फ्राय बनवते. तेल गरम करत ठेवलेलं, त्यातलं आवडीचं जे फोडणीचं वरण आहे तेही बनवून ठेवलेलं आहे. बटाट्याचे काप करून घेतले, त्याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले आणि आपल्या पिझ्झा बरोबर जे पाउचेस येतात ना हाफ्स आणि रेड चिली फ्लेक्सचे तेही टाकून घेतले. चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे. पाणी न टाकता हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे आणि तेल गरम मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळे ना क्रंचीनेसपणा येतो. तर क्रंची होण्याकरता ना छान उकळतं, म्हणजे असं छान गरम झालं पाहिजे आणि लगेच ते फ्राय होऊन निघतात. तर छानपैकी आपले तयार आहे. तर त्याला देण्यापूर्वी मीच टेस्ट केले, कारण मलाही राहूला गेलं नाही, कारण तो माझ्यावर गेलेला आहे. मला जसं खायला आवडतं ना अशा वेगवेगळ्या वस्तू, तशा त्यालाही आवडतात. आणि मी जो जवळ देत होते तोवर त्याने त्याचं जेवण फिनिश केलं होतं आणि मग त्याचं चालू होतं सॉस बरोबर खायचं. इकडं मी म्हणलं थोडं मीही काहीतरी खाऊन घेते, कारण आता ना भरपूर 1 वाजलेला, दुपार झाली होती. जेवण वगैरे आवरले दुपारचे. तर हे माझं रोजचं काम आहे. मला ना 2 टाइम अंगण झाडल्याशिवाय असं वाटतच नाही की घरातलं काही कामच झालंय की नाही आज. तर छानपैकी अंगण झाडून घेतलं आणि हा आमच्या बाहेरचा एरिया. तर तुमचे खूप कमेंट येतात की तुझ्या बाहेरचा एरिया दाखव, तुझ्या इकडे सगळे घरे पत्र्याचेच आहेत का. तर ना मी कधीतरी तोही व्हिडिओ तुमच्याकरता बनवेल आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडेल का. त्यानंतर ना मी असं छानपैकी फ्रेश झाले आणि तवर सोहम ट्युशनला गेला होता. तर त्याची वाट बघत मी तोंड धुतलं आणि लगेच बाहेर येऊन थांबले की 4 वाजून गेलेले आहेत आणि तरीही सोहम आला नाही. थोडीशी काळजीच वाटली. त्यावर सोहमही आला. मग आम्ही घरी आलो. मग त्याच्या आता डान्सचे कार्यक्रम आहेत, शाळेमध्ये गॅदरिंग्स आहेत. मग तो त्याची पार्टनर लांब असते, तर त्याने माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. त्या दिवशी आणलेले जे बिचाने किंवा पांघरायचे होते ना ते तसेच राहिले होते आणि आता त्यांना ठेवून द्यायचं आहे. खूप छान मिळाले. 199 रुपयालाच मिळालेलं आहे एक पांघरायचं. तर थंडीच्या दिवसामध्ये कधी कोणी आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर आपल्याला नक्कीच लागतात. तर मी डीमार्ट मधून शॉपिंग केलेली आहे आणि क्वालिटी वाईज म्हणतात तर खूप छान आहेत डीमार्ट मधले पांघरायचे. तुम्ही इतर म्हणजे 100 रुपयावाले पण आहेत, तिथं 130 वाले, 160 वाले, पण मला हे क्वालिटी वाईज ना हे खूप छान वाटले. तर मी 6 घेऊन आलती आणि आता ह्याला ठेवायचं होतं पेटीमध्ये. वेगवेगळ्या कलरचे घेऊन आली होती आणि तसं म्हणायला गेलं तर ह्या पेटीमध्ये ठेवण्याकरता मला खूप कसरत करावं लागली. ह्याच्यातलं थोडंसं सामान मी बाहेर काढलेलं, तरीही बसतच नव्हते. कसे बसे तरी मी बसवले आणि फायनली माझं झालेलं